माझी लई तब्येत खराब आहे, काय करू, कोणाला सांगू, कोण करीन माझं काम, काम मरणाचं पडलंय. प्रज्ञा करायली स्वयंपाक, आता ती तरी काय काय करीन बिचारी. स्वयंपाक करायला लागली, मग म्हणलं घेते आता कशी तरी कपडे धुवून, येडे वाकडे कपडे धुवून घेते. ती करायला लागली खिचडी, आणि एवढं डोकं दुखायला लागलं ना, काय सांगू. युट्यूब फॅमिली आरामच पडा ना डोक्याला. चौकट दवाखान्यात जाऊन आले, आता अजून जायचं दवाखान्यात, बघू आता आराम पडला ते ठीक आहे. आपल्या दवाखान्यात तर जायचंच आहे. तुमचं काय चाललंय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी. लय वैताग आलाय या डोक्यानी, काय करावं काय समजा नाही. कशामुळे डोकं दुखते ते कळा नाही. गॉगल चेक केला, डोळ्याला गॉगल नाही लागला, काय नाही लागला, काय समजा नाही काय करावं. आता लोकांना वाटत असं ही व्हिडिओ काढते, हिला काय झालंय, पण तसं नसतंय. व्हिडिओ तर काढावा लागतेच, पण आता काय करावं, लोकांना सांगून फायदा नाही काही. तसंच कसं तरी दुखण्यामध्ये तुला तर लय जण म्हणजे युट्यूबचे पैसे येत असतील. अहो 1 रुपया आहे ना युट्यूबचा अजून. ते युट्यूबच्या नादी लागून नाही कशातच काय नाही ना. आमची सारी चर्चा केली, पैसे यायलेत पैसे यायलेत. आणि युट्यूबच्या नादी लागून दवाखान्यात पळापळीची वेळ आली. युट्यूबच्या नादी लागून जवळचे पैसे गेले सगळे. जवळ जे होतं काय पैसा पाणी, तब्येत खराब असली, माणूस कसं कामधंदे असले नसले, पैसे पाणी खर्च करते. तर खरंच युट्यूब फॅमिली आम्ही लय परेशान असले. आमची तब्येत माहिती लय तब्येत खराब आहे. आणि युट्यूबून आतापर्यंत 1 रुपया बी भेटला नाही. युट्यूब वरून ना खरंच शपथ सांगते, आता तुम्हाला कशाची शपथ घेऊन सांगू, 1 रुपया आम्हाला भेटला नाही. आणि नक्कीच भेटला तर आम्हालाही छान वाटतं ना, ते तुम्हालाही आम्ही सांगू. अजून भेटतो का नाही याच्यातच आम्हाला कन्फर्म माहिती नाही, है ना बरं. पटकन आता येडे वाकडे हे कपडे धुवून आणि प्रज्ञा करते खिचडी. चला मग तुम्हाला दाखवतो आता. प्रज्ञा बनवते खिचडी भात आणि इकडे अर्चना धुत आहे कपडे. आणि खरंच युट्यूबचं काहीच पेमेंट आलेलं नाही बरं का. आलं तर ते आम्हाला पहिलं पेमेंट दाखवावंच लागेल. ते नक्कीच आपण दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण ते आतापर्यंत आलं नाही. आणि युट्यूबचा एक नेम आहे, जिथून तुमचं चॅनल मोनो होतं तिथूनच तुम्हाला अर्निंग सुरू होती, कळलं. जे मागं तुम्ही आतापर्यंत किती वर्षापासून तुम्ही काम करता त्याचे तुम्हाला पैसे भेटत नाहीत. या भ्रमात राहू नका की आम्हाला सगळे पैसे भेटतात, असं काहीच नाही, है ना बरं. जेव्हा मोनोटाईज चॅनल होतं तिथून पुढे तुम्हाला त्याची अर्निंग तयार होते. मागचे जे तुमचे व्हिडिओ काढले ना त्याचं तुम्हाला काय भेटत नाही. ते सगळं युट्यूबकडे ठेवून घेत आहे. आणि 4000 वॉच टाइम करता करता अर्चनाच्या हॉस्पिटलच्या पायऱ्या आम्हाला चढवावं लागल्या. असं वाटतंय बरेच जणांना, ते तर काही काय घंटे 1 मिनिटाचं काम आहे, असं नाही. लय मेहनत आहे याच्यामध्ये, पण जे मेहनत करीन त्याच त्याला आहे. आम्हाला तर नाही भेटला अजून, पण चला बघू पुढं. आमचे जवळचे फळ चालले, पण अजून आम्हाला फळ भेटलं बघू आता पुढच्या पुढे. चला तुम्हाला दाखवतो आता. प्रज्ञा बनवत आहे भात, बघू शकता इकडे आहे प्रज्ञा बनवत आहे खिचडी भात. काय करावं आता, मजबुरीने खिचडी भात खावा लागलाय. काय करली प्रज्ञा? हा, तर हे बघू शकता प्रज्ञाने सगळं असं कुकरमध्ये टाकलेलं आहे. प्रज्ञा चिकट भात बनवणार आहे, कारण की अर्चनाचं तब्येत ठीक नसल्यामुळे आता मजबुरीने आम्हाला काहीतरी काय बनवून खावं लागतंय. प्रज्ञा काय ना काय देते आम्हाला बनवून, आता काय करणार मग, कारण की अर्चनाचं डोकंच राहत नाही. तर बघू शकताय असं सगळं प्रज्ञाने बटाटे, मिरच्या, हे कांदा वगैरे ते सगळं टाकून असं फ्राय केलेलं आहे. आणि प्रज्ञा हे सगळ्या डाळी वगैरे टाकून भात बनवणार आहे. हे बघा इकडे डाळी आहेत, भरपूर अशा मिक्स डाळी आहेत त्यामध्ये. आणि या सगळ्या डाळी टाकून प्रज्ञा भात बनवणार आहे. तर आपला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना कोणाला माहीत असेल डोक्यासाठी काय परिणाम, तर त्यांनी पण नक्कीच सांगा. तर चला जाऊ आपण पुन्हा आता अर्चनाकडं. आता अर्चना तर बाहेर इकडे धुती कपडे, मी आहे इकडं. तर चला तुम्हाला खरं सांगतो, अर्चना बऱ्याच दिवसापासून परेशान आहे बरं का मित्रांनो. बऱ्याच दिवस झालं अर्चनाचं डोकं दुखतंय. हे बघा अर्चना इकडे आहे का, आराम आहे का नाही? तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, अर्चनाला आपण सलाईन वगैरे लावलेले आहे, तो पण व्हिडिओ बघितला असेल. आता अर्चनाच्या थोड्या गोळ्या वगैरे आहेत, त्या अर्चना गोळ्या वगैरे खाते, तर थोडासा तिला गोळ्या खाऊस तर थोडासा आराम पडतोय बरं का. आणि गोळ्या संपल्या की वापस तिथं दुखतं. आणि घरी काम करायला वगैरे कोणी नाही, त्यामुळे अर्चनालाच करायला लागते. प्रज्ञा आता प्रज्ञा थोडीफार तिला मदत करायला लागली आहे का नाही? करते ती पण मदत, पण आता ती तरी किती करून करीन. लहान आहे अजून खूप, शाळेचा अभ्यास पण आहे तिला, शाळेत जायचं, अभ्यास करायचं, तिच्या पण मागं भरपूर काम आहे. पण मी तिला तेवढं नाही फोर्स करत, जेवढं तुझ्याच्या होईल तेवढं कर. बरं तुम्हाला काय माहित असेल डोक्याविषयी तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही पूर्णपणे तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटले असतील. आम्हाला पैसे भेटत नाही तर आम्हाला 100% पैसे अजून काय भेटले नाही, भेटले नाही करून नक्की सांगा बरं का डोक्याचा काय विलाज असेल. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. घ्या काळजी, बाय.